हाय एव्हरीवन, लास्ट लेक्चरमध्ये आपण रोल्स थेरम आणि एलएमव्हीटी हे दोन आर्टिकल्स केले होते. तर याच दोन आर्टिकलवरती बेस्ड एक्सरसाइज नंबर 2.3 आपण सॉल्व्ह करतोय. तर या एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3 हे तीन क्वेश्चन मी इथे तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय पहा, जे की कम्प्लिटली रोल्स थेरम वरती बेस्ड असेल. सो त्यासाठी मी रोल्स थेरम थोडंसं रिवाइज करून देतोय तुम्हाला. पण रोल्स थेरमसाठी कंडिशन्स काय असतात, म्हणजे बेसिकली तीन कंडिशन ज्यावेळेस एखादं फंक्शन सॅटिस्फाय करतो त्यानंतर आपण त्याच्यावरती रोल्स थेरम अप्लाय करू शकतो. सो पहिले ते पहा कंडिशन काय. तो जो काही फंक्शन आहे एफ ऑफ एक्स, इट शुड बी एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस. फंक्शन हा कंटिन्युअस असला पाहिजे क्लोज्ड इंटरवल मध्ये फ्रॉम ए टू बी. ओके, देन सेकंड एफ ऑफ एक्स शुड बी डिफरन्शिएबल इन बिटवीन ए टू बी. ओपन इंटरवल मध्ये ए टू बी. तर फंक्शन कंटिन्युअस असला पाहिजे, फंक्शन डिफरन्शिएबल असला पाहिजे, फंक्शन कंटिन्युअस ॲज वेल एज फंक्शन डिफरन्शिएबल. त्याच्यानंतर एफ ऑफ ए शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी. या तीन कंडिशन ज्यावेळेस एखादं फंक्शन सॅटिस्फाय करतो, सो इन सच केस देर एक्झिस्ट सी बिलॉंग्स टू ए टू बी. ए आणि बीच्या मध्ये एक असा कोणीतरी असतो एलिमेंट सी, एक व्हॅल्यू आहे अशी कोणतीतरी सी, सच दॅट एफ डॅश ऑफ सी इट बिकम झिरो. एफ डॅश ऑफ सी म्हणजे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट दॅट पॉइंट इट बिकम झिरो. हा रोल्स थेरमचा स्टेटमेंट आहे. हे तीन कंडिशन सॅटिस्फाय केल्यानंतर हा आपण स्टेटमेंट अप्लाय करू शकतो पहा. सो बेसिकली जर का रोल्स थेरम कॉन्सेप्च्युअली तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर याच्या आधीचा लेक्चर पाहाल. आता या लेक्चरमध्ये पर्टिक्युलरली मी रोल्स थेरम वरती जे काही न्यूमरिकल्स आहेत हे न्यूमरिकल्स मी इथे सॉल्व्ह करतो. तर पाहाल एक्सरसाइज नंबर 2.3 मधला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन असा आहे पहा, चेक व्हॅलिडिटी ऑफ रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन्स. व्हॅलिडिटी चेक करायचा. व्हॅलिडिटी चेक करायचं म्हणजे रोल्स थेरम इथे अप्लाय करू शकतो की नाही इतकं सांगायचं फक्त. त्यातला पारे नंबर 1. त्यातलं नंबर 1 फंक्शन काय माहिती का, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 4x प्लस 3 and where x belongs to 1 to 3 म्हणे. x हा 1 to 3 च्या मध्ये आहे. ओके, तर पहिले तर कंटिन्युअस असला पाहिजे, 100% कंटिन्युअस. कारण की हा पॉलिनॉमियल फंक्शन आहे ना मुलांनो. पॉलिनॉमियल फंक्शन इज कंटिन्युअस एव्हरीवेअर. आता हे जे मी बोलतोय ते तुम्ही लिहायचं एक्झाम मध्ये. पॉलिनॉमियल फंक्शन इज कंटिन्युअस एव्हरीवेअर. डिफरन्शिएबल असला पाहिजे म्हणणे. अरे हा पॉलिनॉमियल फंक्शन डिफरन्शिएबल पण असतो प्रत्येक ठिकाणी. तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह करू शकता की नाही. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 4 ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. सो डिफरन्शिएट करू शकतो ना मुलांनो. सो हा जो काही फंक्शन आहे ना रे, हा फंक्शन डिफरन्शिएबल पण असेल. जस्ट आपल्याला चेक करायचं आहे एफ ऑफ ए शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी. पहा या इंटरवल मध्ये बोलतायत ना, म्हणजे तुम्ही समजून घ्या की हा एचा व्हॅल्यू आहे आणि हा बीचा व्हॅल्यू आहे. चेक करूया का आपण एफ ऑफ ए काय असेल. एफ ऑफ ए चेक कराल का ए 1 टाकाल इथं नाही का. एफ ऑफ एक्स असा असेल तर एफ ऑफ 1 ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करताय, एफ ऑफ ए व्हॅल्यू इज 1 ना. सो एफ ऑफ 1 ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करताय 1 टाका. किती बनतं रे, 1 प्लस 3 4 मायनस 4 0 बनून जातो. सो एफ ऑफ 1 0 बनतो. चलो 3 टाकाल. एफ ऑफ 3 पण मी कॅल्क्युलेट करतो पहा. एफ ऑफ ए पण करणार, एफ ऑफ बी पण करणार. 3 टाकलं 3 स्क्वेअर 9 प्लस 3 किती बनेल 12. 3 टाकाल तर 4 इंटू 3 बेसिकली मायनस 12 बनेल. मायनस आहे ना, मायनस 12 बनेल. सो आन्सर 0 बनेल परत. सो एफ ऑफ 1 आणि एफ ऑफ 3 हे दोघे एक्झॅक्टली इक्वल आहेत. एफ ऑफ 1 दॅट मीन्स एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. इव्हन अ थर्ड कंडिशन सॅटिस्फाय होतं. तर तीनही कंडिशन ज्यावेळेस सॅटिस्फाय होत आहेत, डेफिनेटली रोल्स थेरम इथे ऍप्लिकेबल आहे. सो जस्ट व्हॅलिडिटी चेक करा बोलतात. ओके, सो रोल्स थेरम इथे व्हॅलिड आहे, अप्लाय करू शकतो मी. तर पहा क्वेश्चन नंबर 2. पहा मी इथे जास्त काही लिहून नाही देता, मी तुम्हाला फक्त समजून सांगतोय. तर पहा क्वेश्चन नंबर 2 पाहाल. क्वेश्चन नंबर 2 याच्यातला सबटाईप नंबर 2 मध्ये काय मेन्शन करतात ते, एफ ऑफ एक्स फंक्शन काय माहिती का रे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स इंटू साइन एक्स आहे पुढे. सॉरी, इंटू साइन एक्स. हा आपला फंक्शन आहे आणि आपल्याला इंटरवल काय बोलतात माहिती का, इंटरवल बोलतात एक्स बिलॉंग्स टू 0 to पाय. 0 to पाय आपला हा इंटरवल आहे. ठीक आहे, चलो मी इथे ना एफ ऑफ एक्सला साइन एक्स डिवाइड बाय ई रेस टू एक्स मी याला असं लिहीन.
हा ना सर्व ठिकाणी कंटिन्युअस असतो. रॅशनल फंक्शन एफ ऑफ एक्स बाय जी ऑफ एक्स सर्व ठिकाणी कंटिन्युअस असतो. फक्त एका ठिकाणी तो डिस्कंटिन्युअस होऊ शकतो. कोणत्या ठिकाणी माहिती का? जर का डिनॉमिनेटर 0 बनेल ना तर तो डिस्कंटिन्युअस होऊ शकतो. पण हे पाहून समजतं की डिनॉमिनेटर 0 बनूच नाही शकत. काय 0 to पाय मध्ये काही टाका, इथे 0 to पाय मध्ये काही पण टाका. कसं काय हा 0 कसं काय बनणार मुलांना? तुम्ही 0 जरी टाकाल ना, इथे 0 जरी टाकाल तर e raised to 0 1 बनतो. 0 नाही बनत ना. 0 पेक्षा मोठी व्हॅल्यू टाका, 0.1 टाका, काही ना काही बनेल तो. 0 नाही बनणार. पाय टाका, काहीही टाका मुलांना, काहीही टाका तुम्ही, डिनॉमिनेटर 0 नाही बनणार. न्यूमरेटर बनत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. सो मी तुम्हाला हा सांगतो की हा जो फंक्शन आहे, हा फंक्शन कंटिन्युअस असण्यासाठी डिनॉमिनेटर शुड नॉट बी 0. जिथे की हा 0 बनतच नाही बिलकुल. सो डेफिनेटली दिस फंक्शन इज कंटिन्युअस आहे, 100% कंटिन्युअस आहे. आता मी पुढे काय सांगतो पहा, याच्या पुढे आता राहिला प्रश्न डिफरन्शिएबिलिटीचा. आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही करू शकता की नाही. एफ डॅश ऑफ एक्स काय रे, यू बाय व्ही आहे ना फॉर्मॅट. यू बाय व्हीचं काय असतं रे डिफरन्सिएशन, व्हीचा स्क्वेअर. ओके, व्ही ॲज इट इज साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, मायनस करतो आपण साइन एक्स ॲज इट इज ई रेज टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स. तर बाल रे, हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे हा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करतो. तुम्ही म्हणणार का सर? हे पहा डेरिव्हेटिव्ह हा जो पर्टिक्युलर डेरिव्हेटिव्ह आहे, हा पर्टिक्युलर डेरिव्हेटिव्ह एकाच केसमध्ये एक्झिस्ट नाही करणार, जेव्हा डिनॉमिनेटर 0 होईल तेव्हा. पण एनिथिंग डिवाइड बाय 0 डज नॉट एक्झिस्ट असतो, नाही चालत तो आपल्याला. पण आपल्याला गॅरंटी आहे की डिनॉमिनेटर हा 0 होणारच नाही कधी. सो डेरिव्हेटिव्ह जो काही केला ना त्याची व्हॅल्यू काही ना काही येईल. 0 to पायच्या मध्ये तुम्ही काही पण टाका एक्सच्या जागी, डेफिनेटली त्याची व्हॅल्यू येणार आहे. सो फंक्शन इज डिफरन्शिएबल इन बिटवीन ए अँड बी. ए आणि बी मध्ये तो डिफरन्शिएबल पण आहे. आता फायनली आपल्याला हे चेक करायचं आहे की एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम आहे का. पाल रे, एफ ऑफ ए काय रे, ए काय 0 ना. चल टाका रे इथे. हा ए आहे आणि हा बी आहे मुलांना, हे लक्षात ठेवाल. हा ए आहे आणि हा बी आहे मुलांना. चलो एफ ऑफ ए कॅल्क्युलेट करतो, म्हणजे एफ ऑफ 0 टाका बरं, ई रेज टू पॉवर -0 इंटू साइन 0. तर मुलांना साइन 0 असतो, 0 इंटू एनिथिंग 0च बनणार आहे असे. ओके, हवे तुम्ही काय कन्फ्युजन जर का असेल तर पहा, साइन 0 ला मी 0 लिहितोय, डिवाइड बाय ई रेज टू -0 खालती जाऊन ई रेज टू +0 बनतो. ई रेज टू 0 इज 1, 0 बाय 1 इट बिकम 0. फाईन. आता एफ ऑफ पाय कॅल्क्युलेट करायचं ना रे आपल्याला. सो पाय टाकाल ना, एफ ऑफ पाय ना, एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ पाय ना. चलो पाय टाकून द्या बरं इथे, ई रेज टू पॉवर -पाय देन साइन ऑफ पाय. मुलांना साइन पाय पण 0च असतो परत, हे पार्ट असायला हवा. सो साइन पाय व्हॅल्यू 0 बनतो, डिवाइड बाय ई रेज टू -पाय खालती गेल्यानंतर ई रेज टू +पाय बनतो. आन्सर इज 0. पहा हे दोघे एक्झॅक्टली मॅच करतात. ओके, पहा या दोन्ही व्हॅल्यूज एक्झॅक्टली मॅच करतात इथे. सो मी इथे असं पण क्लेम करतो की हा जो थर्ड कंडिशन आहे ना, एफ ऑफ ए शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी, एफ ऑफ ए शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी, हे पण फॉलो होतो. दॅट मीन्स रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन्स इथे सॅटिस्फाय होतात. सो डेफिनेटली इथे व्हॅलिड आहे रोल्स थेरम अप्लाय करणे. ओके, इथे रोल्स थेरम बेसिकली मी अप्लाय करू शकतो कारण की हे सर्व कंडिशन्स तो सॅटिस्फाय करतो. आता यानंतर पहा थर्ड सबटाईप काय पहा. थर्ड सबटाईप मध्ये काय फंक्शन काय पहा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x स्क्वेअर -5x +3. ओके, इंटरवल आहे पहा, इंटरवल आहे 1 to 3 मध्ये. पहा फर्स्ट सर्कल आहे, पॉलिनॉमियल फंक्शन कंटिन्युअस, पॉलिनॉमियल फंक्शन डिफरन्शिएबल, दोन्ही डन. कंटिन्युअस पण डिफरन्शिएबल पण. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे का चेक करा. 1 टाका. काय म्हणतो रे 1 टाकल्यानंतर, म्हणजे एफ ऑफ 1 कॅल्क्युलेट करा बोलतो ना मी तुम्हाला. एफ ऑफ 1 पण कॅल्क्युलेट करा आणि एफ ऑफ 3 पण कॅल्क्युलेट करा. एफ ऑफ 1 पण आणि एफ ऑफ 3 पण. चलो 1 टाकल्यानंतर काय रे, हे 2 बनतं, 2 + 3 किती बनतं 5 बनतं. 1 टाकल्यानंतर हा -5 बनतो, एफ ऑफ 1 बनतो 0. चलो 3 जर का इथे टाकाल ना, 3 स्क्वेअर 9 इंटू 2 कराल 18 + 3 कराल 18 + 3 बेसिकली 21. सो इथे जो काही बनतोय हा 21 मायनस ऑफ, चलो 3 टाकाल तर इथे -15 बनतो ना. सो बेसिकली हा बनतोय पहा 6 बनतो. सो एक्झॅक्टली मॅच तर होत नाही येतो. मग मी इथे लिहितो एफ ऑफ 1 इज नॉट इक्वल टू एफ ऑफ 3. इक्वल नाहीये, दॅट मीन्स हा मला कंडिशन सॅटिस्फाय नाही करत. दॅट मीन्स रोल्स थेरम कॅनॉट बी ऍप्लिकेबल हियर. रोल्स थेरम इथे डेफिनेटली ऍप्लिकेबल नाहीये. ओके, पहा काही कॅल्क्युलेशन मिस्टेक तर नाही केला ना. पहा 1 टाकल्यानंतर 1 इथे 2 बनतं, 3 बनतं, 5 आणि हा -5. ओके डन, 0 बनतो. करेक्ट आहे. 3 टाकल्यानंतर काय म्हणते 3 स्क्वेअर 9 2 18 3 21 3 टाकलं 15. करेक्ट आहे.
सो बेसिकली इथे रोल्स थेरम ऍप्लिकेबल नाहीये. ओके, चलो नेक्स्ट पहा. फोर्थ सबटाइप. चलो फोर्थ सबटाइप काय पहा. फोर्थ सबटाइप f of x is equal to sin x minus of cos x. sin x minus cos x plus 3. ओके, पुढे काय बोलतात ते x belongs to 0 to 2 pi. मुलांनो x belongs to 0 to 2 pi असं ते बोलतायत आणि या फंक्शन बद्दल ते विचारतात की रोल्स थेरम ऍप्लिकेबल आहे की नाहीये. चलो थोडंसं विचार करा आता. काय कंटिन्युअस आहे का फंक्शन? पहा, पहिले तर हे क्लिअर करा, हा a आहे आणि हा b आहे. पहिले तर a आणि b च्या व्हॅल्यू क्लिअर पाहिजे आपल्याला. ओके, सो f ऑफ x हा जो काही फंक्शन आहे हा डेफिनेटली कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस 100% कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस फंक्शनचा ऍडिशन हा कंटिन्युअस असतं. कंटिन्युअस फंक्शनचा ऍडिशन हा कंटिन्युअस असतं. साइन एक्स हा कंटिन्युअस फंक्शन आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? हे तुम्हाला ग्राफ माहिती ना साइन एक्सचा कंटिन्युअस कुठे ब्रेक होतो का? कुठे ब्रेक होतो का? नाही होत ना. इव्हन कॉस एक्सचा पण ग्राफ माहितीच आहे ना आपल्याला, असं असतं ना सेम. करेक्ट. इव्हन कॉस एक्सचं पण फंक्शन, कॉस एक्स हा पण फंक्शन कंटिन्युअस आहे मुलांना. सो तो कुठेच ब्रेक नाही होत आहे. बरोबर. सो ऍडिशन ऑफ अ कंटिन्युअस फंक्शन हे लक्षात ठेवा ना तुम्ही. एक्झाम मध्ये असं लिहाल तुम्ही, ऍडिशन ऑफ अ कंटिन्युअस फंक्शन इज ऑल्सो कंटिन्युअस फंक्शन. आता राहिला प्रश्न डिफरन्शिएबल आहे का? चलो डेरिव्हेटिव्ह करा. काय रे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बनेल मुलांना? कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बनेल मुलांना? मायनस साइन एक्स. आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह बनतो 0. सो आन्सर शुड बी कॉस एक्स मायनस मायनस प्लस साइन एक्स. हा आपला आन्सर बनेल. हा एफ डॅश ऑफ एक्स बनेल. एफ डॅश ऑफ एक्स. हा एफ डॅश ऑफ एक्स आहे मुलांना. आणि हे पाहून समजतं की नाही तुम्हाला? डेरिव्हेटिव्ह केला ना आपण म्हणजे डिफरन्शिएबल पण आहे. फक्त डेरिव्हेटिव्ह केल्याने डिफरन्शिएबल होतो असं नाहीये, डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट पण करायला लागतो. म्हणजे ही जी व्हॅल्यू आली ना, तर याचा काहीतरी व्हॅल्यू असायला पाहिजे. असं कधी नाही झालं पाहिजे की हा इन्फिनिटीज बनलाय किंवा काहीतरी 0/0 असा काही फॉर्म आला. असं बिलकुल झालं नाही पाहिजे. आणि हे पाहून मला समजतं पहा की हा असं बिलकुल कधी होणार नाहीये. तुम्ही काहीही टाका रे, 0 to 2 pi मध्ये तुम्ही काहीही टाका. डिनॉमिनेटर तर शेवटी 1च आहे ना. वरती काय होणार आहे? होऊन 0 होईल. काय प्रॉब्लेम आहे 0चा? 0 डिवाइड बाय 1 0 एक्झिस्ट करतोय. सो साइन एक्सची व्हॅल्यू कधी इन्फिनिटी नसते होत. कॉस एक्सची व्हॅल्यू पण कधीच इन्फिनिटी नाही होत. -1 to +1 असतात दोघे पण. -1 to +1 दोघे पण -1 to +1 असतात की नाही मुलांना? सो याची व्हॅल्यू काही ना काही एक्झिस्ट करते, डेफिनेटली एक्झिस्ट करते. सो बेसिकली मी डिफरन्शिएबल पण आहे तो असं म्हणतोय. आणि लास्ट एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. बरोबर ना? सो एफ ऑफ 0 कॅल्क्युलेट करायचं आहे मला आणि त्याच्यानंतर मला एफ ऑफ 2 pi पण कॅल्क्युलेट करायचं आहे. सो एफ ऑफ 0, चला 0 टाकलं तर साइन 0 मायनस कॉस 0 प्लस 3. करेक्ट. साइन 0 इज 0 मायनस कॉस 0 इज 1 प्लस 3. आन्सर इज 2. डन. एफ ऑफ 2 pi टाकलं तर काय बनतं इथे? साइन 2 pi. ओके, मायनस कॉस 2 pi प्लस 3. ए बारे, साइन 2 pi हा पण 0च असतो आणि कॉस 2 pi हा 1 असतो आणि प्लस इथे 3 बनतो. दॅट इज इक्वल टू 2. एक्झॅक्टली मॅच करतात. दॅट मीन्स एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. इव्हन थर्ड कंडिशन पण त्यांनी सॅटिस्फाय केली. सो डेफिनेटली इथे रोल्स थेरम आपण अप्लाय करू शकतो मुलांना. बरोबर. पहा पुढे आता 5th आणि 6th असे 2 सबटाइप आहेत आणखी याच्यामध्ये. पारे 5th one. So f of x, guys, f of x is equal to x square. F of x is equal to x square. क्यों मारे? If x is lesser than equal to 2 and greater than or equal to 0. ठीक है चलो. So when x is greater than equal to 2, okay, and lesser than or equal to 6 असं असेल तर फंक्शनचा व्हॅल्यू आहे म्हणे 6 मायनस ऑफ एक्स. ठीक आहे चलो. ओके, आता आपण चेक करूया तो कंटिन्युअस आहे का. कंटिन्युअस म्हणजे समजतं ना तुम्हाला की 0 पासून 2 पर्यंत. हे पहा, 0 पासून 2 पर्यंत, 2 मायनस पर्यंत म्हणजे 2 पर्यंत, जस्ट 2 पर्यंत पोहोचेपर्यंत एक्स स्क्वेअर फंक्शन आहे. आणि आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर सर्व ठिकाणी कंटिन्युअस असतो. डन. कंटिन्युअस. 2 to 6, 2 पासून 6 पर्यंत हा पॉलिनॉमियल फंक्शन आहे. ओके, कंटिन्युअस असणार आहे. स्ट्रेट लाईनचा इक्वेशन येतो, कंटिन्युअस येतो. प्रॉब्लेम फक्त जिथे ओव्हरलॅप होत असतो ना, कंटिन्युटीमध्ये आपण शिकलो ना, जिथे ओव्हरलॅप होत असतो आपल्याला तिथे चेक करायचं असतं. बाकी सर्व ठिकाणी मला काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त 2च्या ठिकाणी मला प्रॉब्लेम आहे. सो मी काय करणार पहा, लिमिट एक्स टेन्स टू 2 प्लस लिमिट
एक्स टेंड्स टू 2 मायनस, 2 प्लस आणि 2 मायनस साठी व्हॅल्यू फाइंड करणार. चेक करतो 2 प्लस साठी म्हणजे समजतं का एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा थोडीशी जास्त, एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा थोडीशी जास्त. सो हा फंक्शन रेफर करेन मी. 6 मायनस एक्स टाका रे 2 किती बनतंय 4 बनतं. डन. 2 मायनस म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा थोडीशी कमी, एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा थोडीशी कमी. सो फंक्शन इज एक्स स्क्वेअर. चला 2 टाका काय बनतो 2 स्क्वेअर 4 बनतो तो. पहा एक्झॅक्टली सेम आहे की नाही. दॅट मीन्स दिस फंक्शन इज ऍक्च्युअली कंटिन्युअस इन दिस इंटरवल. 0 पासून 6 पर्यंत सर्व ठिकाणी तो कंटिन्युअस आहे. राहिला प्रश्न डिफरन्शिएबिलिटीचा. तर मी काय करतोय पहा f dash of x when value of x is equal to 2 minus और value of x tends to बोलण्यापेक्षा बेसिकली मी काय करतोय मी फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय at 2 मायनस. म्हणजे पहा रे फंक्शन डिफरन्शिएबल आहे की नाही हे मला चेक करायचं. इथून इथेपर्यंत सर्व ठिकाणी डिफरन्शिएबल कारण की एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x. इथून इथे सर्व ठिकाणी डिफरन्शिएबल कारण की याचा डेरिव्हेटिव्ह -1 बनतो ना, एक्स डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस आहेच इथं. आता राहतो प्रश्न 2 चा कारण की 2 ला ओव्हरलॅप होतो. सो 2 प्लस आणि 2 मायनस साठी डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. सो डेरिव्हेटिव्ह ॲट 2 मायनस म्हणजे 2 पेक्षा कमी, एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा कमी. इथे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. किती येतो त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x येतो. पण 2 टाकणार ना शेवटी तुम्ही. 2 मायनस म्हणजे काय 1.99999 टाकाल इथे 1.99999 इंटू 2 कराल तर 3.9999999 समथिंग 8 काहीतरी बनेल ना. बट दॅट इज इक्वल टू 4 ऑलमोस्ट. बरोबर ठीक. सो f dash of x at 2 minus is equal to 4. Okay. Now we'll find value of f dash of x at 2 plus. f dash of x 2 plus. 2 plus म्हणजे x व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त म्हणजे हा फंक्शन आहे. काय येतो रे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो -1 येतो. करा ना x 6 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1. करतायत का रे हे मॅच करतायत का 2 प्लस आणि 2 मायनसचे डेरिव्हेटिव्ह मॅच करतायत का नाही ना. सो फंक्शन हा डिफरन्शिएबल नाहीये असं आपण इथे कमिट करतोय. फंक्शन हा डिफरन्शिएबल नाही असं मी इथे कमिट करतो कारण की 2 प्लस आणि 2 मायनसचा डेरिव्हेटिव्ह मॅच होत नाही. ओके. सो नेक्स्ट कंडिशन चेक करण्याची गरज पण नाही मुलांना कारण की दोन कंडिशन मधला एक कंडिशन फॉलो नाही होत आहे ना. सो थर्ड कंडिशन हा बेसिकली काही व्हॅल्यूच नाही त्याची. एक जरी कंडिशन फेल गेला सो डेफिनेटली आपण रोल्स थेरम इथे अप्लाय नाही करू शकत. आता पहा 6th सबटाइप काय आहे. 6th सबटाइप मध्ये बोलतात ते फंक्शन f of x इज इक्वल टू x raised to 2/3 आपलं फंक्शन आहे आणि ते बोलतात की x बिलॉंग्स टू -1 टू +1. पर x बिलॉंग्स टू -1 टू काय मुलांना +1. चेक करायचं आहे आपल्याला की हा फंक्शन कंटिन्युअस आहे का, हा फंक्शन डिफरन्शिएबल आहे का, f of a इक्वल टू f of b आहे का, या सर्व गोष्टी चेक करतोय आपण. तर कंटिन्युटी बद्दल पहिले बोलूया आपण. -1 पासून 1 पर्यंत हे पहा -1 पासून 1 पर्यंत इथे काही पण टाका काही ना काही व्हॅल्यू येते. इन्फिनिटी वगैरे असं तो बिलकुल कधी बनत नाहीये. सो डेफिनेटली हा फंक्शन कंटिन्युअस आहे. हा फंक्शन कंटिन्युअस आहे. सिंपल अल्जेब्राइक फंक्शन आहे. अरे हा सिंपल फंक्शन आहे. ओके अल्जेब्राइक फंक्शन आहे असं समजा तुम्ही याला. ओके आणि हा फंक्शन डेफिनेटली कंटिन्युअस आहे. ठीक आहे. राहिला प्रश्न आता डिफरन्शिएबिलिटीचा. चलो डेरिव्हेटिव्ह करून तरी पाहूया. हे पहा रे f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash of x x raised to n चा डेरिव्हेटिव्ह n into x raised to n minus of 1. ओके सो f dash of x काय बनतो मुलांना 2 divided by 3 x raised to power हे कॅल्क्युलेशन कराल तर -1/3 बनेल. दॅट मीन्स f dash of x इज इक्वल टू 2/3 हा ज्यावेळेस खालती जातो पॉवरचा प्लस बनतो ना इथे. तर हा आपला डेरिव्हेटिव्ह बनलाय पहा. आता जर का तुम्हाला असं वाटत असेल मुलांना की हा डेरिव्हेटिव्ह आला म्हणजे डिफरन्शिएबल असं नसतं. असं नाही येते. हे पहा डेरिव्हेटिव्ह काहीतरी दिसतोय तुम्हाला पण याची व्हॅल्यू एक्झिस्ट होते की नाही हे तुम्हाला चेक करायचं ना. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये याची व्हॅल्यू खरंच एक्झिस्ट होते का किंवा एक्झिस्ट नसेल तर कुठे नाही होत. आपल्याला चेक करायचं आहे -1 टू +1. हे पहा x बिलॉंग्स टू -1 टू +1 आणि पाहता क्षणी मला समजतं -1 टू +1 मध्ये 0 पण तर आहे ना. -1 टू +1 मध्ये 0 पण तर आहे ना. म्हणजे जर का मी डेरिव्हेटिव्ह फाइंड केला ना रे डेरिव्हेटिव्ह जर का मी फाइंड केला ॲट x इज इक्वल टू 0 तर तो किती येईल माहिती का 2 divided by 3 0चा पॉवर क्यूब रूट 0चा क्यूब रूट. सो डेरिव्हेटिव्ह ॲट 0 फाइंड केला तर असा येईल आणि आपल्याला माहिती 0चा क्यूब रूट 0 0 into anything 0 2 divided by 0 डज नॉट एक्झिस्ट. सो डिफरन्शिएबल नाहीये हा. डिफरन्शिएबल नाहीये भले कंटिन्युअस असेल पण तो डिफरन्शिएबल नाहीये इथे कुठे 0ला. थर्ड कंडिशन चेक करण्याची गरज पण नाही आता कारण की जर का तो डिफरन्शिएबल नसेल एखाद्या पॉईंट वरती डेफिनेटली फंक्शन हा रोल्स थेरमचे तीनही कंडिशन सॅटिस्फाय नाही करत. एक जरी फेल गेला तर रोल्स थेरम फेल. रोल्स थेरम अप्लाय नाही होऊ शकत इथे.
तर हा होता पहा क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मधले टोटल 6 सबटाइप्स आपण इथे केलेले आहेत. ओके, तर आता पहा आपण क्वेश्चन नंबर 2 वरती जाऊया. तर क्वेश्चन नंबर 2 पाहाल रे. गिवन अन इंटरवल ए टू बी. पहा ए टू बी एक इंटरवल ते दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 करता आम्ही. एक इंटरवल दिला ए टू बी दॅट सॅटिस्फाईज हायपोथेसिस ऑफ रोज थेरम. म्हणजे रोज थेरमचे हे सर्व कंडिशन्स ना तो इंटरवल सॅटिस्फाय करतो म्हणे. कोणासाठी? फॉर अ फंक्शन, एका कोणत्या तरी फंक्शनसाठी म्हणे. आणि तो फंक्शन काय पहा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू पॉवर 4 प्लस एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 2. तर पाहाल म्हणालो या फंक्शनसाठी हा इंटरवल जो आहे ना, हा इंटरवल हे सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतो. आणि क्वेश्चन मध्ये ते पुढे असं बोलतायत, इट इज नोन दॅट व्हॅल्यू ऑफ ए इज -1. एचा व्हॅल्यू -1 बोलतात. म्हणजे एचा व्हॅल्यू ना ते -1 असं कमिट करतात. ते आपल्याला विचारतात की बीचा व्हॅल्यू काय असला पाहिजे. एचा व्हॅल्यू -1 बोलतात, बीचा व्हॅल्यू काय असला पाहिजे हे आपल्याला फाइंड करायचं. क्वेश्चन परत सांगतो बा, वाचून घेऊ शकतो तुम्ही व्यवस्थित. एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स. फंक्शन आहे एफ ऑफ एक्स दॅट इज इक्वल टू एक्स रेज टू 4 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2. आणि हा जो फंक्शन आहे ना म्हणालो, हा जो फंक्शन आहे ना या इंटरवलमध्ये या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतो. ठीक आहे, कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे, हे तर बाय डिफॉल्ट माहिती. कंटिन्युअस डिफरन्शिएबल तर हे सर्वच ठिकाणी असतं. त्यात काय नवीन? सो नवीन तर हे आहे ना, एफ ऑफ ए शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी. सो एफ ऑफ ए काय रे, एफ ऑफ -1 शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी. बरोबर ना? हे पण तर सॅटिस्फाय केलं पाहिजे ना त्यांनी. सो चलो -1 टाकून द्या बरं. -1 रेज टू पॉवर 4 प्लस -1 रेज टू पॉवर 2 मायनस 2 दॅट इज इक्वल टू एफ ऑफ बी. ओके, काय बनतो पाहाल रे, हा 1 बनतो, हा पण 1 बनतो. 1 प्लस 1 2 मायनस 2 0 बनतो. आणि एफ ऑफ बी काय रे, इथे बी टाकणार ना तुम्ही, बी रेज टू पॉवर 4 प्लस इथे बी टाकणार ना, बी रेज टू पॉवर 2 मायनस 2. बरोबर ना? आता मग तुम्ही मला हे सांगा की याची व्हॅल्यू 0 असण्यासाठी हे तर मला पाहूनच समजतं की बीचा व्हॅल्यू 1 असेल तर 0 होतं. याची व्हॅल्यू 0 असण्यासाठी बीचा व्हॅल्यू 1 असायला हवा. हे ऑब्झर्वेशन इज क्लिअर होतं मुलांना. तुम्ही पहा ना, 1 रेज टू 4 1, 1 रेज टू 2 1, 1 प्लस 1 2, 2 मायनस 2 0. बरोबर. सो व्हॅल्यू ऑफ बी इज 1. इव्हन बीचा व्हॅल्यू -1 जरी असेल ना, -1 रेज टू 4 1, -1चा स्क्वेअर 1, 1 प्लस 1 2 मायनस 2 परत 0 बनतो. बट बी कॅन नॉट बी -1. तो -1 होऊ नाही शकत. तुम्ही म्हणाल का होऊ नाही शकत? इंटरवल काय बनेल माहिती का, -1 टू -1 असा इंटरवल बनेल. बट तो पॉसिबल नाही आहे ना, -1 टू -1 इंटरवल थोडी ना झाला तो. सो -1 टू पुढे काहीतरी असला पाहिजे, पुढे 1 पर्यंत गेला पाहिजे नाही का. सो व्हॅल्यू ऑफ बी हा इथे 1 मी कमिट करतोय इन्स्टेड ऑफ -1. सो -1 नाही होऊ शकत. हे पाहता क्षणी समजतं आपल्याला बी इज इक्वल टू 1 सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. ओके, तर हा होता पहा मुलांना क्वेश्चन नंबर 2. आता पाहूया क्वेश्चन नंबर 3. तर पहा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय बोलतात, व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. व्हेरीफाय करायचं म्हणजे सीचा पण व्हॅल्यू फाइंड करायचा. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय केलं होतं माहिती का, आपण फक्त व्हॅलिडिटी चेक केली. लाईक रोल्स थेरम साठी कंडिशन्स जे आहेत ते ऍप्लिकेबल आहेत की नाही इतकंच पाहिलं. फक्त कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत की नाही हेच पाहिलं होतं फक्त. कंडिशन जर का सॅटिस्फाय होत असतील दॅट मीन्स रोल्स थेरम इज ऍप्लिकेबल. आता इथे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये अप्लाय करायचं आहे. सो फर्स्ट सब टाइप फंक्शन आहे पहा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स ओके प्लस कॉस एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस 7 हा आपला फंक्शन आहे. ठीक आहे, ते बोलतात एक्स बिलोंग्स टू 0 टू 2 पाय. एक्स बिलोंग्स टू 0 टू 2 पाय. डन. फंक्शन कंटिन्युअस आहे, हा पण कंटिन्युअस. डिफरन्शिएबल डेफिनेटली डेरिव्हेटिव्ह करू शकतो मी. करून पाहूया का डेरिव्हेटिव्ह. एफ डॅश ऑफ एक्स काय असतो रे, एफ डॅश ऑफ एक्स साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. हा तर असाही 0. सो डिफरन्शिएबल पण तो आहेच ना, मुलांना. सो कंटिन्युअस पण झाला, डिफरन्शिएबल पण झाला. आता राहिला प्रश्न एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे का. चला 0 टाका बरं. 0 टाकलं तर काय रे, साइन 0. करून दाखवतो. डिफरन्शिएबल आहे हे आपल्याला समजलं. हे जस्ट रब करतोय मी एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी मला प्रूव्ह करायचं इथे. सो एफ ऑफ काय कॅल्क्युलेट करणार मी, 0 कॅल्क्युलेट करणार. चलो 0 टाकतो इथे. एफ साइन 0 प्लस कॉस 0 प्लस 7. बरोबर ना. सो साइन 0 इज 0, कॉस 0 इज 1 प्लस 7 काय बनतो आन्सर 8 बनतो. चलो ठीक आहे. एफ ऑफ बी करतोय मी. पहा एफ ऑफ ए झाला तर एफ ऑफ ए झाला.
एफ ऑफ ए झाला. आता मी करतोय एफ ऑफ बी. बी व्हॅल्यू इज 2 पाय ना. चलो 2 पाय टाकून देऊया, 2 पाय टाकून देऊया. सो साइन 2 पाय ओके प्लस कॉस 2 पाय ओके प्लस 7. साइन 2 पाय 0, कॉस 2 पाय बनतो 1 प्लस 7 इज इक्वल टू 8. सो मॅच होतो. दॅट मीन्स इव्हन एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी हा थर्ड कंडिशन पण मुलांना सॅटिस्फाय होतं. बरोबर. आता जर का सर्व कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर आपल्याला रोल्स थेरम ऍक्च्युअलमध्ये इथे अप्लाय करायचा आणि सीचा व्हॅल्यू फाइंड करायचा. तर मग पहा इथे काय आहे रोल्स थेरम. एफ डॅश ऑफ सी शुड बी 0 असं म्हणतात ना. आपल्याला सीचा व्हॅल्यू फाइंड करायचा. ठीक आहे, चलो आधी एफ डॅश ऑफ एक्स तर फाइंड करूया. एफ डॅश ऑफ एक्स ए पहा रे, याचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असे 0च बनतो तो. आता मी तुम्हाला हे सांगतो एफ डॅश ऑफ एक्सचा हा व्हॅल्यू आहे. रोल्स थेरमचं स्टेटमेंट असं असतो की हे सर्व कंडिशन ज्यावेळेस सॅटिस्फाय होतात त्यावेळी ए आणि बीच्या मध्ये असा एक कोणता तरी पॉईंट असतो मुलांना. ए आणि बीच्या मध्ये असा एक कोणता तरी पॉईंट असतो सी की जिथे डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू 0 होतो आणि तो पॉईंट आपल्याला इथे फाइंड करायचा. सो एफ डॅश ऑफ ए पहा असा एक पॉईंट असतो कोण सी. तिथे बेसिकली आपल्याला एफ डॅश ऑफ सी याचा व्हॅल्यू 0 बनवायचा असतो. बरोबर ना. असं बनत असतो ऍक्च्युअली. हाच रोल्स थेरमचा स्टेटमेंट आहे. So 0 should be equal to cos c minus of sin c. Cos c minus of sin c. Okay, that means cos c is equal to sin c. That means cos इकडे जाऊन डिवाइड झालं तर tan बनेल ना, इथे 1 बनेल ना. That means tan c should be equal to 1. आणि तुम्ही मला हे सांगा tan c चा व्हॅल्यू 1 कुठे कुठे होतो. tan c चा व्हॅल्यू 1 एक तर π/4 ला होतो. कुठे रे π/4 ला होतो. आणि 225 म्हणजे काय रे 5 π/4 ला होतो. tan 225 हा पण 1 असतो बरं. tan 225 हवं ते करून पहा. 5π/4 225 बनतं आणि tan 225 हा पण 1च असतो. सो आपल्याला एक नाही 2 सीचे व्हॅल्यूज मिळालेले आहेत. रोल्स थेरमच्या स्टेटमेंटमध्ये काय असतं देर एक्झिस्ट ॲटलिस्ट 1 सी. म्हणजे मिनिमम एक सी तरी असा असतोच की जिथे डेरिव्हेटिव्ह 0 बनतो. मिनिमम एक असतो. मॅक्सिमम तर 2 3 4 5 किती मिळू शकतात. सो आपल्याला इथे 2 मिळाले. सो दीज आर द व्हॅल्यूज ऑफ सी. ओके ठीक आहे. चलो पाहूया आता पुढे सेकंड सबटाइप. पाहते सेकंड सबटाइप. टोटल 3 सबटाइप आहेत ना. त्यातला हा सेकंड सबटाइप करतोय मी इथे. काय एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज गिवन ॲज साइन एक्स बाय 2. साइन ऑफ एक्स बाय 2 आपलं फंक्शन आहे एफ ऑफ एक्स आणि ते असं बोलतायत की एक्स व्हॅल्यू बिलोंग्स टू 0 to 2 पाय. 0 to 2 पाय या इंटरवलमध्ये आधी तरी रोल्स थेरमच्या कंडिशन चेक करायच्या. जर का सॅटिस्फाय होत असतील तर रोल्स थेरम अप्लाय करायचा. कंटिन्युअस आहे का रे. येस 100%. बिकॉज साइन फंक्शन इज कंटिन्युअस एव्हरीवेअर. डिफरन्शिएबल आहे का. येस 100%. काय डिफरन्शिएबल का आहे करा डेरिव्हेटिव्ह करून तरी पहा. एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स बाय 2 ओके इंटू एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 1/2. पहा ना डिफरन्शिएबल आहे ना, डेरिव्हेटिव्ह आला ना. आणि डेरिव्हेटिव्ह प्रत्येक ठिकाणी एक्झिस्ट करतो. म्हणजे 0 to 2 पाय मध्ये तुम्ही काही टाका कॉसची व्हॅल्यू एक्झिस्ट करते. कधी तो इन्फिनिटी वगैरे असं काही बनत नसतं. सो डेफिनेटली डिफरन्शिएबल आहे तो. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे का. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे का हे चेक करायचं का आपण. चलो एफ ऑफ ए करतो. एफ ऑफ ए म्हणजे काय एफ ऑफ 0 करूया कॅल्क्युलेट. टाका 0 टाका बरं. 0 टाका बरं. साइन 0/2 साइन 0 बनतो तो फायनली अँड दॅट इज इक्वल टू 0 बनतो. किती बनतो तो 0 बनतो. एफ ऑफ ए झाला तर एफ ऑफ बी करतो आम्ही. एफ ऑफ 2 पाय करतो. सो साइन ऑफ ए इथे काय एक्स जागी 2 पाय बाय 2 2 असंही कॅन्सल होतं. सो साइन पायच बनतो ना. तो साइन पायच बनतो ना. साइन पायची व्हॅल्यू परत 0च बनते. सो एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी दोघांची व्हॅल्यू इथे मॅच केलेली आहे. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी दोघांची व्हॅल्यू इथे मॅच झाली मुलांना. सो तो थर्ड कंडिशन सॅटिस्फाय करतो. दॅट मीन्स देर एक्झिस्ट ॲटलिस्ट 1 सी. देर एक्झिस्ट ॲटलिस्ट 1 सी वेअर डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. चलो डेरिव्हेटिव्ह तरी काढूया आपण. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स अँड दॅट इज इक्वल टू साइनचा डेरिव्हेटिव्ह पहा कॉस एक्स बाय 2 इंटू 1/2 हा आपला डेरिव्हेटिव्ह बनतो. एक तरी असा सी ए म्हणतात ते. एक तरी असा सी ए म्हणा. चलो टाका सी. एक तरी असा सी ए सी टाकला कॉस सी बाय 2 इंटू 1/2. एक तरी असा सी ए की जिथे एफ डॅश ऑफ सी 0 बनतो म्हणा. असं एक पॉईंट आहे 0 to 2 पाय मध्ये की जिथे डेरिव्हेटिव्ह 0 बनतो. ठीक आहे चलो इक्वेटिव्ह 0 केलेलं आहे मी इथे. सो कॉस सी बाय 2 इंटू 1/2 इट हॅज टू बी 0. सो 2 इथे येऊन असं मल्टिप्लाय होऊन 0च बनणार आहे. सो कॉस
c/2 चा व्हॅल्यू मुलांना 0 बनतो म्हणे. असा कोणता पॉईंट आहे का आपल्याला हा विचार करायचा. 0 to 2π मध्ये असा कोणता पॉईंट आहे का आपल्याला हा विचार करायचा. मला वाटतं पाय आहे. सीचा व्हॅल्यू पाय असला पाहिजे. सीचा व्हॅल्यू काय असला पाहिजे मुलांना, पाय असला पाहिजे. टाका पाय. पाय टाकलं तर काय बनतं, π/2 बनतं. cos π/2 0 असतो ना. सो डेफिनेटली असं एक तरी व्हॅल्यू आला आहे मला पाय जिथे डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू 0 मॅच होतोय. सो रोल्स थेरम सिम्प्लिफाय केला आहे आपण. रोल्स थेरम सॉल्व्ह केला आहे. रोल्स थेरमचा यूज करून बेसिकली हा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. ओके, आणि आपल्याला सीचा व्हॅल्यू इथे मिळालेला आहे, दॅट इज इक्वल टू पाय. चलो नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट सबटाइप आहे पहा. थर्ड सबटाइप. ओके, काय बोलतात थर्ड सबटाइप मध्ये. फंक्शन f of x is given as x square minus of 5x plus 9 where x belongs to 1 to 4. Where x belongs to 1 to 4. ओके, तर पाहाल काय करतोय आपण. चेक करायचं की कंटिन्युअस आहे का. पॉलिनॉमियल फंक्शन इज कंटिन्युअस एव्हरीवेअर. पॉलिनॉमियल फंक्शन इज डिफरन्शिएबल एव्हरीवेअर. पॉलिनॉमियल फंक्शन आहे तो कंटिन्युअस पण असतो, तो डिफरन्शिएबल पण असतो. चेक करायचं आहे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम आहे का. एफ ऑफ ए म्हणजे काय, 1 टाकणार आपण नाही का. म्हणजे मी चेक करणार एफ ऑफ 1. चलो 1 टाकलं तर काय बनतं रे, 1 मायनस 5 इंटू 1 प्लस 9. सो एफ ऑफ 1 मुलांनो काय बनतोय माहिती का हा. ओके, 1 मायनस 5 कराल -4 प्लस 5 कराल तर 5 बनतो. एफ ऑफ 1 इज 5. ठीक आहे, चलो आता मी कॅल्क्युलेट करतो एफ ऑफ 4. एफ ऑफ ए झाला, आता एफ ऑफ बी. एफ ऑफ 4, चलो 4 टाकतोय मी इथे. 4चा स्क्वेअर करतोय -5 इंटू 4 प्लस 9. सो एफ ऑफ 4 मुलांना काय बनतो माहिती का, 16 -20 प्लस 9. सो एफ ऑफ 4, व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ 4 इज ॲक्च्युली इथे पण 5 बनतो पहा. एक्झॅक्टली मॅच केलं. दॅट मीन्स इव्हन थर्ड कंडिशन पण इथे सॅटिस्फाय झालेली आहे मुलांना. थर्ड कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. सो स्टेटमेंट असं आहे की देर एक्झिस्ट ॲटलिस्ट 1 पॉईंट सी की जिथे डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. चलो डेरिव्हेटिव्ह करा. डेरिव्हेटिव्ह करूया आता. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय रे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस ऑफ 5, याचा डेरिव्हेटिव्ह -5. 9चा डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असंही 0 बनतो. सो असा पॉईंट शोधायचा ना तुम्हाला की जिथे डेरिव्हेटिव्ह 0 बनतो. एफ डॅश ऑफ सी, असा पॉईंट सी आहे जिथे डेरिव्हेटिव्ह 0 बनतो असं माझं ॲझम्पशन आहे. सी पॉईंटचं ॲझम्पशन आहे, बरोबर. सो एक्सच्या जागी मी सी टाकतो आणि मी बोलणार की एफ डॅश ऑफ सी शुड बी 0 बाय युजिंग रोल्स थेरम. सो 2c मायनस ऑफ 5 शुड बी इक्वल टू 0. सो सीचा व्हॅल्यू ऑटोमॅटिकली 5/2 बनेल मुलांना. सो असा पॉईंट मिळाला की नाही की जिथे डेरिव्हेटिव्ह 0 काय 5/2 आहे आणि तो पॉईंट या इंटरवलमध्ये असला पाहिजे. 5/2 इज 2.5. 2.5 याच इंटरवलमध्ये आहे ना मुलांना, बरोबर. सो हा झाला आपला थर्ड सबटाईप. तर हा लेक्चर मुलांना इथे मी एंड करतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 2.3 चे रिमेनिंग सम्स, ओके 4, 5, 6, 7 हे सर्व सम्स इथे आपण सॉल्व्ह करूया.